भूमिका आणि काय आंदोलनाची भूमिका? मराठा क्रांती ठोक मोर्चानं जे आंदोलन सुरू केलेलं आहे, जवाब दो जवाब दो, हे आंदोलन म्हणजे पवार साहेबांच्याच विरोधात नाही. आम्ही सर्व पक्ष नेत्यांच्या घरी गेलो, त्या सगळ्या पक्ष प्रमुखांना तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे ते स्पष्ट करा म्हणून या ठिकाणी मराठा क्रांती ठोक मोर्चानं एक मोहीम हाती घेतलेली का या सर्व पक्ष नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. आपण बघितलं असेल, उद्धव साहेबांची आम्ही भेट घेतली, अजितदादा पवारांची घेतली, देवेंद्रजींची घेतली, एकनाथ शिंदे साहेबांची घेतली आणि पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे. आणि आमची पवार साहेबांना या ठिकाणी विनंती आहे की तुमच्या पक्षाची भूमिका काय, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं का नाही भेटावं ही आपली पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. दुसरा विषय, आता या महाराष्ट्रात ओबीसी मराठा वाद या ठिकाणी लागताना आपण बघतोय. पवार साहेब तुम्ही सिनियर आहात, तुम्ही या ठिकाणी पुढाकार घ्या, सर्व पक्ष बैठक बोलवा आणि सर्व पक्ष बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आता पवार साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी पण आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती करणार आहोत. तुम्हाला या आंदोलनापूर्वीच पुणे पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे, तुम्ही आंदोलनस्थळी जाणार आहात का, आंदोलन स्थगित करणार, काय नेमकी पोलिसांनी सूचना काय केल्या तुम्हाला? हे बघा, आम्ही मराठा समाजाला आरक्षण मागतोय ओबीसी मधलं आणि पोलीस प्रशासन त्यांचं काम करतंय. आम्हाला खूप नोटीस आहे, आमच्यावर खूप गुन्हे दाखल आहे, जवळपास माझ्यावरती जवळपास 100 ते 150 गुन्हे दाखल आहे मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून. आणि अशा नोटिसाला वगैरे आम्ही हे काही करत नाही. पवार साहेबांच्या घरी जाणार, जवाब दो जवाब दो, पवार साहेब तुम जवाब दो, या आंदोलनाचा शेवट पवार साहेबांच्या घरी आम्ही करणार. तुमच्या आंदोलनावरती टीका सुद्धा होते, तुम्ही एका पक्षाचं भूमिका मांडताना दिसतात आणि भाजपच्या जवळची भूमिका ही आहे अशा पद्धतीचा आरोप सुद्धा तुमच्यावरती होताना दिसतो. काय भाजपची भूमिका मांडतो आम्ही? अहो, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून. आणि भाजपची भूमिका आपल्याला माहिती काय आहे काही नाही, आणि कशाहून म्हणता आम्ही भाजपची भूमिका मांडतोय. आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पण बंगल्यावर गेलो ना, त्यांना पण त्या ठिकाणी जबाब विचारला ना का फडणवीस साहेब तुमच्या भाजपची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. हे कसं आहे माहिती का, हे सगळेचे सगळे राजकीय भांडगुळ एकाच माळीचे म्हणे, यांना मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाही. आणि पेलवा पेलवीचे उत्तर आज तुम्ही बघा, या सरकारचं आणि विरोधकांना मी सांगतोय, मणिपूर सारखी वेळ या ठिकाणी येऊ देऊ नका. मुख्यमंत्री महोदय तुम्ही पण या ठिकाणी पुढाकार घ्या, या राज्याचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्रातलं जर वातावरण शांत जर ठेवायचं असेल तर मुख्यमंत्र्यांना पण आमचा इशारा या ठिकाणी तर आपण पण लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण जाहीर करा. आता शरद पवारांना तुम्ही भेटणार आहात का आणि काय नेमकं त्यांच्याशी चर्चा करणार आहेत, काय नेमकी तुम्ही भूमिका त्यांच्या पुढे मांडणार आहात? शरद पवार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे हे आम्ही पवार साहेबांना विचारणार आहोत. आपण बघत असाल, या महाराष्ट्राचे 4 वेळेस किती वेळेस पवार साहेब 4 वेळेस मुख्यमंत्री होते. जर पवार साहेबांनी तेव्हाच आमचा प्रश्न मार्गी लावला असता तर आज या ठिकाणी महाराष्ट्रात आमच्यावर ही वेळ आली नसती. त्यामुळे पवार साहेब तेव्हा तर तुम्ही काही मराठा समाजासाठी आरक्षणासाठी काही केलं नाही, पण आता महाराष्ट्रातलं जे वातावरण बिघडत आहे, आता तरी पुढाकार घेऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून सर्व पक्षांची बैठक तुम्ही या ठिकाणी लावा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या. निश्चित. काल मनोज जरांगे पाटील पुण्यात होते, त्यांचा या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा आहे का, काय त्यांची नेमकी भूमिका काय आंदोलनात? हे बघा, मनोज जरांगे पाटलाच्या आम्ही प्रत्येक आंदोलनात आम्ही सहभागी होतो आणि मनोज जरांगे पाटलांची काय भूमिका आहे तर मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण भेटावं. आम्ही काय करतो, या सर्व पक्षीय नेत्यांना समाजासमोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत. तर आपण पाहिलं की रमेश केरे पाटील आणि हे सगळे मराठा आंदोलक आता शरद पवारांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत. आपण पाहू शकतो हा गाड्यांचा जो ताफा आहे